नमस्कार, मी विनोद कुमार माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल, मोटिवेशनल, सोशल आणि टेक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या या पॉडकास्टमध्ये आजचा हा दिवस एका महान व्यक्तिमत्वाच्या स्मृतींना उजाळा देणारा दिवस आहे. मित्रांनो, आज 27 मे आणि आज या 27 मे रोजी आपण अशा एका मातेला आदरांजली वाहत आहोत, जिने आपले संपूर्ण आयुष्य एका निश्चित अशा ध्येयासाठी समर्पित केले. त्याग आणि निष्ठेचे मूर्तिमंत उदाहरण बनवून जगासमोर आल्या. मित्रांनो, आपण बोलत आहोत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धांगिणी, ज्यांना 9 कोटी लेकरांची आई माता रमाई असं म्हटलं जातं. मित्रांनो, रमाई हे केवळ एक नाव नाही, तर ते त्याग, समर्पण आणि असीम ध्येयाचं, असीम धैर्याचं प्रतीक आहे. मित्रांनो, ज्यावेळी बाबासाहेब समाजाच्या उद्धारासाठी, समतेसाठी संघर्ष करत होते, त्यावेळी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली ती सक्ती म्हणजे कोण, तर माता रमाई. त्यांचे जीवन म्हणजे गरिबी, दुःख आणि संघर्षांची एक कहाणी होती, पण त्याहून अधिक ती होती प्रेमाची, निष्ठेची आणि त्यागाची. मित्रांनो, त्यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला होता, पण त्यांचे कार्य असामान्य होते. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी परदेशी गेले, तेव्हा रमाईंनी एकटीने घराची आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. त्यांनी काबाड कष्ट केले, प्रसंगी उपासमार सोसले, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ध्येयापासून त्यांना कधीही विचलित होऊ दिलं नाही. त्यांचे एक स्वप्न होते, बाबासाहेबांनी शिक्षण घेऊन मोठे व्हावे आणि समाजाचे कल्याण करावे. त्यांच्या त्यागाची कल्पना करा. जेव्हा बाबासाहेब लंडनमध्ये होते, तेव्हा माता रमाईने त्यांना पत्र पाठवून कळवले, मी उपाशी राहते, पण तुम्ही शिक्षण सोडू नका, मला तुमच्या शिक्षणाची काळजी आहे. हे शब्द केवळ शब्द नव्हते, तर ते एका पत्नीचे आपल्या पतीवरील प्रेम, विश्वास आणि समाजाप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाचे द्योतक होते. मित्रांनो, त्यांनी स्वतःच्या इच्छा, आकांक्षा बाजूला ठेवून बाबासाहेबांच्या स्वप्नांना आपले स्वप्न मानले. रमाईंनी अनेक दुःख सोसावी लागली. त्यांच्या 4 मुलांचे अकाली निधन झाले, पण या दुःखानेही त्यांना कधी डगमगू दिले नाही. प्रत्येक संकटात त्या बाबासाहेबांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असे, जे बाबासाहेबांना नवी ऊर्जा देत असे. म्हणूनच बाबासाहेब त्यांच्यावर खूप प्रेम करत. मित्रांनो, रमाबाई केवळ त्यांच्या पत्नी नव्हत्या, तर त्या त्यांच्या संघर्षातील एक अविभाज्य भाग होत्या. बाबासाहेब नेहमी त्यांना रामू असं म्हणायचे. रमाबाईंनी कधीही प्रसिद्धीची अपेक्षा केली नाही. त्या नेहमी पडद्यामागे राहून बाबासाहेबांना साथ देत राहिल्या. त्यांचे कार्य मूक होते, पण त्यांचा प्रभाव अफाट होता. त्यांनी बाबासाहेबांना केवळ एक व्यक्ती म्हणून घडवले नाही, तर एक महामानव म्हणून घडवण्यासाठी त्यांना मोलाची साथ दिली. म्हणूनच त्यांना 9 कोटी लेकरांची आई असं म्हटलं जातं, कारण त्यांनी बाबासाहेबांना घडवून कोट्यावधी दीनदलितांच्या उद्धाराचा मार्ग प्रशस्त केला. मित्रांनो, आज त्यांच्या स्मृतिदिनी आपण त्यांचे स्मरण करतो. त्यांचा त्याग, त्यांची निष्ठा, त्यांचे धैर्य आजही आपल्याला प्रेरणा देत आहेत. त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की प्रत्येक महान पुरुषाच्या यशामागे एका महान स्त्रीचा हात असतो. माता रमाई या त्यांचेच मूर्तिमंत उदाहरण आहे. मित्रांनो, चला आज आपण या महान मातेला, माता रमाबाई आंबेडकर यांना मनपूर्वक आदरांजली अर्पण करूया आणि त्यांच्या त्यागमय जीवनातून प्रेरणा घेऊन त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात अंगीकारण्याचा प्रयत्न करूया. त्यागमूर्ती रमाई, उगवलीस तू रमाई अंधाराच्या वाटेवर, उगवलीस तू रमाई अंधाराच्या वाटेवर, ज्योत बनून उजळवलीस बाबासाहेबांच्या संसारात. नव्हतीस तू केवळ सहधर्मचारिणी त्यांची, तू तर होतीस आधारस्तंभ त्या क्रांतीची.
दारिद्र्याच्या झळा सोसल्या, उपाशीपोटी दिवस काढले, पण शिक्षणाचे मोल तू कधी ना विसरलीस. मुलांचे दुःख गिळले, काळजावर दगड ठेवला, पण बाबासाहेबांचे स्वप्न तू कधी ना सोडले. लंडनच्या वाटेवर जेव्हा ते दूर गेले, डोळ्यात अश्रू घेऊन तू एकटीच लढली. पत्रातून पाठवलीस प्रेमाची ऊब त्यांना, मी उपाशी राहीन पण शिक्षण सोडू नका. नाही मागितली प्रसिद्धी, ना केला सन्मानाचा अट्टहास, पडद्यामागे राहून दिलीस तू अमूल्य साथ. 9 कोटी लेकरांची तू झालीस खरी आई. तुझ्या त्यागानेच फुलले समतेचे विश्व पाही. आजही तेवत आहे तुझ्या त्यागाची ज्योत. प्रेरणा देतेस आम्हाला तू माता रमाई. शेकडो वंदन तुला, कोटी कोटी प्रणाम. तू होतीस, आहेस आणि राहशील आम्हा सर्वांची माई. मित्रांनो, रमाईंनी त्यांच्या आयुष्यात सर्वात मोठं दुःख गिळलं ते म्हणजे त्यांच्या मुलाच्या अकाली निधनाचं. एका पाठोपाठ एक त्यांची 4 मुलं, गंगाधर, रमेश, हिंदू आणि राजरत्न त्यांना सोडून गेली. प्रत्येक मुलाच्या निधनानंतर रमाई अक्षरशः खचून जात असत. पण त्यांना माहित होतं की बाबासाहेबांना समाजासाठी जगायचं आहे. राजरत्नच्या निधनानंतर बाबासाहेब खूप दुःखी झाले होते. ते पूर्णपणे कोलमडले होते. त्यावेळी रमाईंनीच त्यांना धीर दिला. अश्रू पुसत त्याला म्हणाला, तुम्ही असे खचून कसे चालेल? आपले राजरत्न गेले असतील, पण आपल्या पाठीमागे कोट्यावधी अनाथ मुलं आहेत ज्यांना तुमच्या आधाराची गरज आहे. तुम्ही त्यांच्यासाठी जगा, तेच आपले खरे वारसदार आहेत. या प्रसंगातून रमाईची मानसिक कणखरता, त्यांच्या समाजाप्रती असलेला दृष्टिकोन आणि बाबासाहेबांना वेळोवेळी दिलेला भावनिक आधार स्पष्ट दिसतो. त्यांचे वैयक्तिक दुःख कितीही मोठे असले तरी त्यांनी कधीही बाबासाहेबांना त्यांच्या ध्येयापासून विचलित होऊ दिले नाही. या प्रसंगातून रमाईचं व्यक्तिमत्व किती विशाल होतं हे आपल्याला कळतं. त्यांनी कधीही स्वतःसाठी काही मागितलं नाही. त्यांचे आयुष्य म्हणजे फक्त आणि फक्त त्याग, समर्पण आणि बाबासाहेबांच्या ध्येयाला दिलेली साथ. म्हणूनच त्या 9 कोटी लेकरांच्या आई ठरल्या. मित्रांनो, खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आपण सगळ्यांना जन्म देणारी आई आणि आपल्या सगळ्यांना चांगले दिवस यावेत म्हणून ही झटणारी आई. मित्रांनो, खऱ्या अर्थानं आज 27 मे त्यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या स्मृतींना विनोद कुमार माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल, मोटिवेशनल, सोशल आणि टेक चॅनल मधून, माझ्या या पॉडकास्ट सत्रामधून त्यांच्या स्मृतींना माझे कोटी कोटी विनम्र अभिवादन. आई, तू केलेले उपकार मी कधीही विसरणार नाही. पुनश्च एकदा तुझ्या स्मृतींना माझे कोटी 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 विनम्र अभिवादन.